नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश बोडके. मित्र, 50 वर्ष होय, तब्बल अर्धशतक एका वादग्रस्त संपत्तीच्या निर्णयासाठी थांबलेला न्याय. सळकोटमध्ये घडलेली ही घटना केवळ एका जमीन वादाची कथा नाही, तर आपल्या व्यवस्थेतील विलंब, प्रशासनातील अडथळे आणि सामान्य नागरिकांच्या संघर्षाची जिवंत साक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही वर्षानुवर्षे न्याय रखडला, पण अखेर पोलिसाच्या काटेकोर बंदोबस्तात मोजमाप पूर्ण झाले आणि एक दीर्घ प्रतीक्षेला पूर्ण विराम मिळाला. हा केवळ एक निर्णय नाही, तर न्याय व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ करणारा क्षण आहे. पण प्रश्न अजून कायम आहे, न्याय मिळाला इतका उशीर का? याविषयी आपण सविस्तर पाहू. मित्रो, गेल्या 50 वर्षापासून प्रलंबित असलेल्या वादग्रस्त संपत्तीचे पोलिसाच्या काटेकोर बंदोबस्तात मोजमाप संपन्न झाले. जळकोट चिमणाबाई विरुद्ध रत्नाबाई या प्रकरणामध्ये गेल्या 50 वर्षापासूनचा वाद चालू आहे. मात्र भारताच्या सुप्रीम कोर्टापर्यंत हा वाद गेला. सुप्रीम कोर्टाने आवश्यकतेप्रमाणे आणि योग्य ते निर्देश दिले. मात्र प्रत्येक खात्यातील चारित्र्य शुक्राचार्यांनी वेळोवेळी त्याला कोलडाणा घालण्याचं काम केलं. दुर्दैवाने या प्रकरणातील फिर्यादी हा कमजोर असल्याने सतत त्याच्यावर अन्याय होत गेला. या संदर्भामध्ये वैतागून लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदारांना पत्र दिलं दिनांक 22 मे 2025 रोजी की तुम्ही या कार्यालयाचे दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजच्या पत्राचे अवलोकन करावे आणि त्याप्रमाणे काम करावे. या कार्यालयाने आपणास सदरील प्रकरणात यापूर्वी सखोल मार्गदर्शन दिले आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 अर्थात जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेले पत्र दिनांक 19 जानेवारी 2025 यांचे अवलोकन करावे. तसेच माननीय संतोष कुमार अप्पर मुख्य सचिव तथा विकास महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय यांच्या आदेश क्रमांक RTS 222 पत्र क्रमांक 587 7/222/05/2024 दिनांक 17 जानेवारी 2025 प्रमाणे RTS 2022 पत्र क्रमांक 287 7/225/05/2024 दिनांक 17 जानेवारी 2025 प्रमाणे कारवाई अनुपालन अहवाल सादर करण्यास कळविण्यात आली असताना आपण आयुक्त माननीय अप्पर सचिव यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई न करता पुन्हा प्रशासनाला दिशाभूल करून परत मार्गदर्शन मागण्याचा आपला हेतू कळून येत नाही. अशा पद्धतीची टिप्पणी जिल्हाधिकारी कार्यालय लातूरच्या वतीने तहसीलदार जळकोट यांना करण्यात आली. असे असताना पुन्हा तहसीलदार यांनी केसच्या मोजणीसाठी मोजणी अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर रजेवर जाऊन रजाकालीन काळात पुन्हा मार्गदर्शन मागण्याचे प्रयत्न केले आहे. वास्तविक पाहता तहसीलदार रजेवर असले तरी ते तालुका दंड अधिकारी असतात. त्यांनी वैयक्तिक एखाद्या प्रकरणामध्ये कोर्टामध्ये दाद मागणी तेही जेव्हा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दिले असताना त्या आदेशाची पायमल्ली करू खालच्या कोर्टामध्ये वाटणीची कशा पद्धतीने विल्हेवाट लावायची हे विचारणा म्हणजे हास्यास्पद असल्याची चर्चा चालू आहे. कारण यापूर्वी त्यांनी या प्रकरणामध्ये वाटणीचा हिस्सा करावा म्हणून स्वतंत्रपणे अहवाल सादर केला आहे. दिनांक 25 मे 2025 रोजी कमिटीने अहवाल सादर करून प्रत्येक भागीदाराचा हिस्सा कुठल्या भागात किती आहे हे स्पष्ट केले आहे. शिवाय मोजणीद्वारे या संदर्भामध्ये तक्ता तयार करणार आहे. असे असताना तहसीलदार जळकोट यांनी
स्वतंत्रपणे आणि तेही व्यक्तिगत तक्रार करून मला मार्गदर्शन करावे अशा पद्धतीचा न्यायालयात अर्ज करून प्रकरण दाखल करणे संशयास्पद असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात चालू आहे. या गोष्टीचे गांभीर्याने विचारात घेऊन उदगीर कोर्टाने चौकोटच्या तहसीलदार यांचा अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे या प्रशासनामध्ये त्यांची मोठी हास्य होत आहे. गंमत म्हणजे रजेवर जाऊन त्यांनी स्वतंत्र वकील लावून या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांनी एका वर्षापूर्वी दिलेले संदेश किंवा दिलेला निर्देश न जुमानता स्वतंत्रपणे कोर्टामध्ये दावा दाखल केला हे न समजणारे कोणी अशी चर्चा सुरू आहे. मात्र असे असताना सुद्धा यात भरीसभर मोजणी अधिकाऱ्यांनी सुद्धा मोजणीसाठी जवळपास 15 पोलीस अधिकारी आणि काही होमगार्ड आले असताना काटेकोर पोलीस बंदोबस्त असताना ऐनवेळी मशीन चालू नसल्याचे नाटक करून दुसरी मशीन मागवली. तेही चालू नसल्याने सांगून उपस्थितांच्या हृदयाची गती वाढवली. मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनातील काही जाणकारांनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी जोर उठवल्यानंतर मोजणी सुरू झाली आणि 50 वर्षाची जी प्रतीक्षा होती जळकोटकरांना ती प्रतीक्षा संपली. या मोजणीमुळे जळकोटमधील बहुतांश लोकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आता मोजणी झाली हिस्सा पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामध्ये तक्रारदारांना न्याय मिळाला असल्याची चर्चा जळकोट आणि पाटोदा परिसरात चालू आहे. धन्यवाद.